प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड महान सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. आज पुन्हा एकदा काही परमेश्वराची वचनं घेऊन तुमच्या समोर आलो आहे. आणि या अगदी थोडक्यात आपण काही गोष्टी पटकन पाहूया, देवाच्या वचनातून ऐकायचा आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. लुकरूच शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 11व्या वचनापासून ते 32व्या वचनापर्यंत एक सुंदर दाखला सांगितलेला आहे. आणि उधळ्या पुत्र आणि त्याच्या वडिलांच्या संदर्भातला तो दाखला आहे. आणि एका पित्याचं प्रेम कसं असतं त्याच्याविषयी त्या गोष्टी तिथे सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि हा जो उधळ्या पुत्र आहे तो एक एक मनुष्य आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. आणि त्याच्यातला धाकटा जो आहे तो म्हणतो की बाबा मला माझ्या मालमत्तेचा सगळा वाटा द्या. आणि तो त्याच्या प्रॉपर्टीची विभागणी करून त्याची जी प्रॉपर्टी असती, त्याचं जे काही मालमत्ता असती ती सगळी घेऊन तो दूरदेशी कुठेतरी निघून गेला आहे. आणि त्याने ती चैनबाजी करून सगळी मालमत्ता उधळून टाकली असं म्हटलंय. आणि मग तिथं त्याला त्याच्याकडचे पैसे संपल्यानंतर तिकडे त्याला दुष्काळ पडलाय त्या देशामध्ये आणि त्याला अडचण भासायला लागली. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथलच्या लोकांकडे जवळपास जाऊन कुठेतरी काम शोधायला सुरुवात केली. आणि एका ठिकाणी त्याला डुकरं चारायचं काम मिळालंय. आणि मग ते डुकरं जे शेंगा खात होत्या त्या शेंगा खाऊन तो स्वतःचा उदरनिर्वाह करायला लागला असं तिथं सांगितलं. परंतु सुंदर गोष्ट तर पुढे आहे की त्याला असं वाटलं, त्याला जाणीव झाली की माझ्या बापाच्या घरामध्ये तर मी म्हणजे चाकर आहेत ते सुद्धा याच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं अन्न खात आहेत. आणि त्याने निर्णय घेतला की मी परत बापाकडे जाईन, मी परत माझ्या वडिलांकडे जाईन, माझ्या पित्याकडे जाईल. आणि त्याला म्हणेल की 18वं वचन 15वा अध्याय लुकरूच शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 18वं वचन असं म्हणतं, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आणि त्याच्या मनात त्यांनी हे विचार केले. प्रेज द लॉर्ड. आणि तो विचार करतो की मी माझ्या पित्याकडे जाईल. आणि मग सुंदर गोष्ट ही आहे की ज्या वेळेला तो 20वं वचन सांगतो, तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतलेत. हालेलुया. हे आहे पित्याचं प्रेम. तो जो स्वर्गीय पिता आहे तो पिता देखील तुमच्यावर आणि माझ्यावर अशाच प्रकारचं प्रेम करतोय. त्या पित्याला त्याचा कळवळा आलाय असं म्हटलंय. प्रियांनो, या अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्या जिवंत देवाचं आमच्यावरती असणारं प्रेम आम्हाला लक्षात येतं. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील अनेकांचा कळवळा आला. अनेक ठिकाणी या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तिथं तुम्ही जर गेलात तर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील. वचनांमध्ये सांगितलेलं आहे की त्या पित्याला कळवळा आलाय, येशूला कळवळा आलाय, येशू रडलाय. योहान 11:35 मध्ये पाहिलं तर येशू रडला असं सांगितलंय. त्याला नेहमीच लोकांचा, गोरगरिबांचा आणि अनेक जे आजारी लोक होते अशा लोकांचा त्याला कळवळा येत होता. आज जर तुम्ही बघितलं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही असंच जगामध्ये कुठेतरी हरवलो. जगामध्ये आम्ही कुठेतरी आमचं लक्ष केंद्रित केलं. आम्ही जगिक गोष्टींकडे पाहत आहोत, जगिक लोकांकडे आम्ही पाहत आहोत. ज्या लोकांना देव समजत नाही, देव माहीत नाही, अशा लोकांकडे आम्ही आज लक्ष लावलंय का? आज आम्हाला विचार करायचा आहे. आम्ही कुठेतरी प्रियांनो देवाच्या वचनांपासून दूर आणि पित्याकडे लक्ष देण्याऐवजी आम्ही जगाकडे लक्ष देत आहोत. जगाला जर तुम्ही सांगितलं ना की तुम्ही चुकलेले आहात म्हणून, तर जग तुमचा नाकार करेल. जग लगेच तुम्हाला नाकारणार. प्रियांनो, या जगात चुकत नाही असं कोणीच नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला परमेश्वर किंवा तो देव, तो पिता, तो तुम्हाला जवळ घेणार नाही. प्रियांनो, लोक नाकारतील,
तुमची एक चूक, क्षुल्लक चूक तुम्हाला ते तुमच्यासाठी आयुष्यभराचं कदाचित तुम्हाला ते दंड देतील, तुमचा न्याय करतील. परंतु परमेश्वर तसा नाहीये. लोक तुमचा न्याय करायला उभे राहतात क्षणात. अगदी तुमच्या चुकांची एखाद्याला साक्ष सांगून बघा. त्याचं तुमच्याबद्दल असणारं जे बिहेवियर आहे, त्याचं जे वर्तन आहे, ते लगेच बदललेलं तुम्हाला लक्षात येईल. एखाद्याला सांगा की मी ह्या ठिकाणी मी चुकलो होतो आणि माझ्याकडून ही चूक झाली. त्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. प्रियांनो, मी या गोष्टींचा अनुभव घेतोय. मी बघतो प्रियांनो, लोक कशा पद्धतीने त्यांचं परिवर्तन, त्यांच्या मनाचं परिवर्तन लगेच होतं, क्षणात होतं. दावीद ज्या वेळेला चुकला, परमेश्वराने नाथानाला त्याच्याकडे पाठवलं आणि नाथानाने ज्या वेळेला त्याला त्याची चूक दाखवून दिली, परमेश्वराकडे त्याने पश्चाताप केलाय आणि परमेश्वराने त्याला क्षमा केली असं म्हटलंय. प्रियांनो, इथं या उधळ्या पुत्राने देखील पश्चाताप केलाय. तो त्याच्या बापाकडे परत आलाय आणि त्याच्या बापाला तो म्हटला की मी तुमचा पुत्र म्हणून घेण्याच्या पात्रतेचा नाही, कदाचित मला तुमच्या मोलकऱ्याप्रमाणे जरी ठेवलं तरी चालेल. प्रियांनो, तो देव तुम्हाला नाकारत नाही. यशाया 49:15 मध्ये म्हटले की आई कदाचित आपल्या पोटच्या मुलाला विसरून जाईल, परंतु तो परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच तुमचा त्याग करणार नाही. येशू म्हणतो या युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या संगती राहील. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला प्रेमाने जवळ घेणाराच आहे. तो तुम्ही किती चुका करा, किती पाप करा. जी व्यभिचारी स्त्री होती तिला सगळ्यांनी मारण्यासाठी दगड उचलले होते आणि ज्या वेळेला येशू म्हटला की ज्याने पाप केलं नसेल त्याने पहिला दगड तिला मारा, आणि प्रियांनो, कोणीच तिला दगड मारू शकलं नाही, कारण प्रत्येकाला स्वतःचं पाप आठवत होतं. आज अशाच पद्धतीने जेव्हा जेव्हा लोक आमचा न्याय करायला उभे राहतात, प्रियांनो, देवाच्या हातात सोपून द्या. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक कदाचित लगेच सोडून देतील, लगेच टाकून देतील. तुम्ही चुकलात, तुम्ही पडलात, तुमच्याकडून एखादा शब्द चुकीचा निघून गेला, लोक आयुष्यभर तुम्हाला सोडून देतील. सोडू द्या, हरकत नाही, परंतु तो जिवंत देव कधीच सोडणार नाही. तो जिवंत परमेश्वर तुम्हाला कधीच टाकत नाही. त्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती आहात. आणि म्हणून आज मला तुम्हाला प्रत्येकाला एक उत्तेजन द्यायचंय, एक आवाहन करायचंय की त्या जिवंत देवाकडे लक्ष द्यायला शिका. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक तुम्हाला गाढवावर बसू देणार नाहीत, गाढवाच्या संगती चालू देणार नाहीत आणि गाढवाला पाठीवरही घेऊ देणार नाहीत. त्यामुळे लोकांकडे, लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. आणि प्रियांनो, फक्त तुमचं लक्ष केंद्रित करा त्या जिवंत देवाकडे. इथे सांगितले की तो जेव्हा आपल्या बापाकडे गेला तेव्हा तो दूर आहे, लांब आहे, तो गावाच्या वेशीवरच आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. किती हे अगाध प्रेम आहे. हेच प्रेम आम्ही योहान 3:16 मध्ये पाहतो. बायबल असं सांगते की देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ते सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला मिळावं म्हणून परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला. प्रियांनो, तुम्ही चुकलेले असताल, तुम्ही पडलेले असताल, तुम्ही कदाचित देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागले असताल, तुम्हाला कुठेतरी तुमच्या चुकांची जाणीव झाली असेल. या मागे फिरा, पश्चाताप करा. तो परमेश्वर पुन्हा जवळ घेणारा देव आहे. तो तुम्हाला सोडून देणार नाही. ज्या वेळेला त्या स्त्रीनं, ज्या व्यभिचारी स्त्रीला मारण्यासाठी लोक आले होते, सगळ्यांनी दगड उचलले परंतु कोणीच तिला मारू शकलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तही म्हणतो जा, इथून पुढे पाप करू नकोस, आणि येशूनेही तिला दंड दिलेला नाहीये. किती सुंदर आहे ना ही गोष्ट. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला दोष लावला नाही. प्रियांनो, आज जगामध्ये लोक तुम्हाला आणि मला दोष लावत असतील. आमच्या चुकांकडे बघून, आमच्या पापांकडे बघून किंवा आमच्याकडे पाहून लोक काय बोलत असतील, काय विचार करत असतील मला माहीत नाही. परंतु ठीक आहे, हरकत नाही.
माझा देव मला दोष लावत नाही. हालेलुया. स्तोत्र संहिता 103 मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि स्तोत्र 103 मध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, स्तोत्र 103 आणि 9व्या वचनापासून पुढे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलंय देवाचं वचन इथं सांगतं, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो दोष देणारा देव नाही प्रियांनो. तो दोष देत राहत नाही. तो म्हणतो पश्चाताप करा. तुम्ही चुकलात ना, ठीक आहे, काय हरकत नाही. त्याने कोणालाच सोडलं नाही. मोशेने खून केला, त्या मोशेला त्याने शिक्षा दिलेली नाही. त्या मोशेचीच त्याने निवड केली आणि त्याला त्यांनी लाखो लोकांना त्या मिस्रातून, त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्याने उपयोगात आणले. अद्भुत चिन्ह चमत्कार मोशेच्या द्वारे परमेश्वराने केलेले आम्ही पाहतो बायबलमध्ये. प्रियांनो, आज तुम्ही चुकलेले आहात काय? हरकत नाही, पश्चाताप करा, परमेश्वराकडे या. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आणि 12वं वचन म्हणतं, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. हालेलुया. त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले. ठीक आहे ना, चुकत कोण नाही, प्रत्येक जण चुकतो. लोक दोष लावतात, परंतु परमेश्वर दोष लावत नाही. त्या उधळ्या पुत्राच्या बापाने ज्याप्रमाणे त्याच्या जवळ गेलाय, त्याचे मुके घेतले, त्याच्या गळ्यात पडलाय. पुढे जर तुम्ही पाहिलं तर तिथेच तो 22व्या वचनात तिथं म्हटलंय, लुकरूत शुभवर्तमान 15:22 मध्ये, पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. हालेलुया. तो बाप म्हणतो की आपण आनंदोत्सव करूया, आपण आनंदोत्सव करूया, कारण माझा हरवलेला मुलगा परत आलाय. जो हरवला होता तो परत आलाय. प्रियांनो, तुम्ही हरवलेल्या अवस्थेत आहात काय? तुम्ही देवापासून दूर गेलेल्या अवस्थेत आहात काय? तुम्ही परमेश्वराच्या पासून दूर गेलेल्या अवस्थेत असताल तर आज परत एकदा ती वेळ आहे. देवाजवळ या, देवाकडे या. तो देव आज तुम्हाला पुन्हा एकदा जवळ घ्यायला तयार आहे. तो म्हणतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा. तो देव तुम्हाला पुन्हा एकदा स्वीकारायला तयार आहे. पश्चाताप करा. तुम्ही जर देवाच्या वचनांप्रमाणे जगत नसताल, तुम्ही जर कोणाचा न्याय करत असाल तर प्रियांनो, आजच वेळ आहे. लोकांचा न्याय करणं थांबवा आणि स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. आपण कुठे चुकत आहोत, आपण देवापासून किती लांब आहोत, आपण देवाच्या किती जवळ जाण्याची गरज आहे. आपण लोकांना नावं ठेवण्यापेक्षा, निंदा करण्यापेक्षा, लोकांचा न्याय करण्यापेक्षा आम्हाला देवाकडून आमचा न्याय व्हावा नाही, याच्याकडे आज आम्हाला लक्ष द्यायचे. हालेलुया. आम्ही लोकांना जज करण्यापेक्षा आम्ही स्वतःकडे पाहायला शिकूया. आम्ही याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा आम्ही देवाकडे पाहायला शिकूया आणि त्या परमेश्वराला आपण म्हणायला शिकूया की परमेश्वरा, मला क्षमा कर. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगते की तोंड देखलेपणाने वागू नका. पौलाने पत्रांमध्ये एका ठिकाणी लिहिलंय, तोंड देखलेपणाने वागू नका. एखाद्याचं तोंड पाहून त्याचा न्याय करणारे बनू नका. तुम्ही न्याय करणारे लोक आहात का? तुम्ही तुमच्या जीवनात विचार करा. कारण स्तोत्र 86:5 मध्ये काय म्हटलंय? स्तोत्र 86:5 मध्ये देवाचं वचन असं सांगतं, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. कसा आहे तो देव? तो विपुल दया करणारा देव आहे. जो कोणी त्याचा धावा करेल त्याच्यावरती तो दया करणारा परमेश्वर आहे. तो उत्तम आणि क्षमाशील असा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये स्तोत्र 86:15 मध्ये असं म्हटलंय, तरी हे प्रभू, तू सदैव कृपाळू देव आहेस, मंदक्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. हालेलुया. कसा आहे तो परमेश्वर?
तो कृपाळू आहे, मंद क्रोध आहे, दयामय आहे, तो सत्य संपन्न असा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला आमचं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावायचं. आम्ही न्याय करणारे लोक आहोत काय? आम्ही एकमेकांचा न्याय करत बसलो आहोत काय? एकमेकांना दोष देत बसलो आहोत काय? प्रियांनो, देव आम्हाला दोष लावत नाही. आम्ही एकमेकांना दोष लावणारे कोण? देव आमच्या अपराधांची क्षमा करायला तयार आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्ष द्या. तुमच्या जीवनाकडे तुम्ही आज लक्ष द्या. तुम्ही कशा प्रकारे जगत आहात प्रियांनो? तुमच्या जीवनात तुम्ही कशा प्रकारे वागत आहात? तुमचा कोण न्याय करत आहे याच्याकडे पाहण्यापेक्षा तुम्ही लोकांचा न्याय करत आहात काय? आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा परमेश्वर माझा न्याय करायला उभा राहील त्यावेळेला मी कसा होतो याचा थोडासा विचार करा. आज आम्हाला आमचं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावायचं, कारण त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. तुमचे आणि माझे पाप धुतले जावेत म्हणून त्या येशूला वधस्तंभावरती बलिदान करण्यात आले. आणि इफिसकरस पत्र 2 अध्याय आणि 13वं वचन आम्हाला असं सांगतं, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताचे योगे जवळचे झाला आहात. आम्ही कसे होतो? आम्ही दूर होतो त्या जिवंत देवापासून, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती रक्त वाहिले आणि त्या रक्तावरच्या विश्वासाच्या द्वारे त्या ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे आता आम्ही त्याच्या जवळचे झालेलो आहोत असं बायबल आम्हाला सांगतं. आम्ही आता त्या जिवंत देवाच्या जवळचे आहोत. लोक कदाचित लांब करतील, परंतु देव लांब करणार नाही. प्रियांनो, देवाकडे या, पश्चाताप करा, देवाच्या जवळ या. लोक कदाचित नावं ठेवतील, लोक कदाचित नाकारतील, धिक्कारतील, झिडकारतील, परंतु देव कधीच तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. तो देव तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या बाहूंमध्ये घेण्यासाठी तयार आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या कवेत तुम्हाला घेण्यासाठी, त्याच्या पवित्र पंखाखाली तुम्हाला घेण्यासाठी तो तयार आहे. तुमची तयारी आहे काय? आज विचार करा. लोकांकडे लक्ष देण्याऐवजी जिवंत देवाकडे लक्ष द्या. जिवंत देवाची महिमा करायला शिका, त्याचा गौरव करायला शिका, त्याची स्तुती करायला शिका, त्याची आराधना करायला शिका, कारण तोच असा एकमेव परमेश्वर आहे ज्याने तुमच्यावर आणि माझ्यावर अगाध प्रीती केलेली आहे. या जगात ती प्रीती तुमच्यावरती आणि माझ्यावरती कोणीच करू शकत नाही, फक्त तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि ती प्रीती त्याने आमच्यावरती केली म्हणून त्याचं वचन आम्हाला मार्क 12:30 मध्ये आता म्हणतं की आता तुमची वेळ आहे, तुम्ही पण त्याच्यावरती प्रीती करा. संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण अंतःकरणाने आम्ही त्या जिवंत देवावर प्रीती करायची गरज आहे. आणि प्रियांनो, आज ती वेळ आहे. आम्हाला पुन्हा एकदा एक निर्णय घ्यायचा आहे की मी परमेश्वराच्या संगती राहील, मी परमेश्वरावरती प्रीती करेल. लोकांनी जरी नाकारलं तरी मी देवावर प्रीतीच करत राहील. लोकांनी जरी झिडकारलं तरी मी देवाचा धावा करत राहील, कारण तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे, तो क्षमाशील परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या थांबूया, आपण इथे छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद देतो जिवंत देवा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू. धन्यवाद म्हणतो जिवंत देवा आजच्या सुंदर वचनांबद्दल. तुला गौरव आणि गौरव देतो परमेश्वरा. जिवंत देवा, आम्ही त्या उदळ्या पुत्राकडे पाहतो आणि परमेश्वरा आमची प्रतिमा आम्हाला समोर दिसते. जिवंत देवा, आम्ही त्या उदळ्या पुत्राप्रमाणेच आहोत परमेश्वर पित्या. आम्ही तुला सोडलं, तुला नाकारलं, तुला झिडकारलं परमेश्वरा. आणि जिवंत देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो जिवंत परमेश्वरा. परंतु जिवंत देवा, जेव्हा आम्ही पुन्हा यायचा निर्णय घेतला त्या पित्याप्रमाणे परमेश्वर पित्या, तो जगिक बाप त्या उदळ्या पुत्राचा ज्याप्रमाणे त्याची वाट पाहत होता आणि लांबून येताना जिवंत परमेश्वरा त्यांनी त्याच्या जवळ धावत जाऊन त्याला आलिंगन दिलंय, त्याचे मुके घेतलेत परमेश्वरा. त्याचप्रमाणे तू देखील जिवंत देवा आमच्यावरती प्रीती करतोस. तू देखील पुन्हा तू आम्हाला जवळ करतोस परमेश्वरा. आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो, कारण तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस, तू क्षमाशील परमेश्वर आहेस माझ्या देवा. तू सर्वदाच दोष देत राहणार नाहीस असं तुझं अभिवचन आम्हाला सांगतं. आणि त्या वचनांबद्दल आम्ही तुला गौरव आणि गौरव देतो. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या आम्हाला प्रत्येकाला परमेश्वरा जिवंत देवा तू तुझ्या दयेत आणि तुझ्या कृपेत घे. पुन्हा एकदा आमच्या अपराधांची क्षमा कर, आमच्या पापांची क्षमा कर जिवंत देवा परमेश्वर पित्या. आणि आम्हाला तुझ्या अधिक जवळ येणारं जीवन दे परमेश्वरा. आम्ही आमचे पाप कबूल करून तुझ्या जवळ येतो परमेश्वरा आणि तुला विनंती करतो आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाचा ताबा घे, आमचं सहाय्य कर. आम्हाला प्रत्येकाला परमेश्वरा तू आशीर्वादित कर आणि पुन्हा एकदा तुझ्यामध्ये उभं राहण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू पुरव अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रत्येकाला सगळ्या संकटांमधून, समस्यांमधून तू बाहेर काढ आणि आज या वचनांच्या द्वारे तू प्रत्येकाला उत्तेजित कर
हीच तुला आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व गौरव तुला देत, सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐकते. आमेन आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला तर मग थांबूया, आपण पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, देवाचं वचन वाचत राहा. आणि प्रियांनो, हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवा आणि देवाला गौरव देऊया. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड.